हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज आहे गुरुवार, तर गुरुवारच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. माझी आंघोळ वगैरे करून झाली आहे आणि आता मला देवांची पूजा करायची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यापैकी ज्या मैत्रिणी माझ्या बहिणीचे पण व्हिडिओ बघतात, आपली शुभांगी, तर तिचं हे 4थं वर्ष आहे आणि ती पायी पंढरपूरच्या यात्रेला जात असते. तर मग तिने मला सांगितलं की आज आम्ही तुमच्या इथून जाणार आहे. माझं घर जिथे आहे तिथून दिंडी क्रॉस होणार आहे, आमच्या घराच्या इथून दिंडी क्रॉस होणार आहे. तर मग मी विचार केला, आता मी तर काही पायी पंढरपूरला जाऊ शकत नाही, इच्छा तर खूप आहे माझी. बघू आता, पांडुरंगाचं बोलवणं असलं तर पुढच्या वर्षी नक्कीच जाईल. आता माझं ऑपरेशन झालं आहे, नाही तर, आणि घरातूनही परवानगी मिळायला जरा कठीणच आहे मला, पण पुढच्या वर्षी मी जाण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर मी विचार केला, नाही आपण पंढरपूरला पायी जाता आपण थोडं तरी काहीतरी सत्कर्म पुण्य करायचा प्रयत्न केला पाहिजे. तर मग दिंडीमध्ये लोकांना वाटण्यासाठी आम्ही काही 100 आणले का हो? प्रशांतजी 100 गुड्डेचे बिस्किटचे पुडे घेऊन आले आणि प्लस मी काहीतरी 20-25 पोळ्या आणि फ्लावर बटाट्याची मिक्स भाजी असं दिंडीतल्या लोकांना देणार आहे. तर 1-1:30 वाजता ती आमच्या इथून जाईल. आता काय 11:15 वाजले आता. तर चला, मी आता देवांची पूजा करून घेते आणि मग मी स्वयंपाक करेल. शॉपमध्ये जाऊन हे बघा 100 गुड्डेचे बिस्किटचे पुडे घेऊन आलेले, त्याचबरोबर ते फ्रेश अशी फ्लावर देखील घेऊन आलेले. फ्लावर कोथिंबीर मस्तपैकी मी मिक्स भाजी करेल, मिक्स भाजी कोथिंबीर घालून फ्लावरची छान अशी भाजी करेल. आणि लकीली नाही, अनलकीली आमचं पीठ देखील संपलं, पण हे आम्हाला छान घरगुती घरचे गहू दळले आहे त्यांनी, तर ते पीठ भेटलेलं आहे. तर हे घेऊन आले. आता चला मी देवांची पूजा करून घेते. मी साधारण 20-25 पोळ्या केल्या आहे. पोळ्या करून झाल्या माझ्या, पोळ्या करून झाल्या आणि आता मी इथे भाजी करत आहे. तर ज्या वेळेस आम्ही आमच्या इथे सिन्नर फाट्यावरती गेलो आणि माझ्या बहिणीची मी वाट बघत होते, पालखीची पण आम्ही वाट बघत होतो, तर खूप सगळे लोक येऊन जमा होते आणि इतकं सुंदर वातावरण होतं. त्यात पावसाने हजेरी लावली, पाऊस पडला आणि इतकी मजा वाटत होती, खूप आनंद मिळत होता. आणि असं वाटत होतं खरंच आपण पण जायला पाहिजे. आणि ते गंध लावतात ना, गंध लावणारे 3-4 दादा तिथे फिरत होते. मग मी, करीना आणि तिथे उपस्थित असलेल्या सगळ्याच बायकांनी त्यांच्याकडून तो गंध लावून घेतला आणि बराच वेळ लागला माझ्या बहिणीला यायला, ती बरीच मागं होती. तर खूप आनंद वाटला मलाही तिला भेटून आणि तिलाही मला भेटून. आणि पावसाची हे तर चालूच होती रिमझिम, पण अशा याच्यात मग मी जे बिस्किटचे पुडे आम्ही नेले होते ते त्या बायकांना वाटले. आणि खूप लोक अन्नदान करता, बऱ्याच माझ्या बहिणीकडे तर बॅगभर खाऊ जमा झाला. आणि 4 फ्लावरचे कंद आणले होते, तर ते सगळे चिरून आता इथे सुक्की भाजी बनवण्यात आली आहे. कोथिंबीर टाकते मी आता भाजीवरती. आणि मी कधी शेंगदाण्याची चटणी बनवत नाही, गावाकडच्या बायका खूप टेस्टी बनवतात, पण माझ्याकडे मिरच्या होत्या तर मी छान अशी शेंगदाण्याची चटणी देखील बनवली. आय होप की माझ्या बहिणीला आवडेल आणि ज्या पण तिच्याबरोबर असणाऱ्या माऊली त्यांनाही आवडेल. प्लस मी म्हटलं थोडीशी बडीशोप भाजून नेऊ तिच्यासाठी. माझ्या बहिणीने मला 1 वाजेचं टायमिंग सांगितलं होतं की 1 वाजता आम्ही तुमच्या घराच्या तिथून क्रॉस होऊ. तर 1 वाजत आला आणि माझी एवढी घाई गडबड चालू होती. मग मी तिला फोन केला, परंतु कसं पाऊस चालू आहे आणि थोडासा उशीर होतोच, तर ती मला बोलली की अजून अर्धा-पाऊण तासाने आम्ही येऊ. तर मग मी म्हटलं काय देऊ. आता तिचं 4थं वर्ष आहे, त्याच्यामुळे ती सगळ्या लागणाऱ्या गोष्टी कॅरी करतच असेल. करीनाला विचारलं, मावशीला आपण काय द्यायचं गं? करीना म्हणते सनस्क्रीन, कारण मावशी उन्हामध्ये फिरणारे महिनाभर. म्हटलं नाही, सनस्क्रीन ती वापरतच असेल 100%. म्हणे कॅप, म्हटलं कॅप पण असती, कारण मागच्या वर्षी ती गेली तर ती रोज व्हिडिओ टाकायची तर मी बघायची. आणि आता 4 वर्ष म्हणजे भरपूर एक्सपिरियन्स झाला. तर रेनकोट, स्वेटर, स्कार्फ, टोपी सगळं तिचं असतं बरोबर. मग ही म्हणे बडीशोप. म्हटलं हा गड्या, बडीशोप घेऊ थोडीशी. असं मग कधी म्हणजे जी मचल जात आहे, मळमळ होती जे काय म्हणतात, तेव्हा खायला काम येईल. तर जेवण तर माझं रेडी आहे. आता मी स्वतः कपडे चेंज करते. तुम्ही बघू शकता इथे मी माझा छान असा वेल्वेटचा ड्रेस घातलेला आहे.
ॲक्च्युली मी विचार केला आपण पार्टी, लग्न, कार्य, फंक्शन असतो तेव्हा कसं छान छान ड्रेसअप होऊन जातो. मग देवाच्या याला का नाही. आता वास्तविक मी दिंडी म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ॲक्च्युली. एवढे पायी महिनाभर चालून, कोणी कोणी 1.5 महिना चालून पांडुरंगाचे दर्शन घ्यायला पंढरपूरला जातात. तर ते तर आपण करू शकत नाही, पण त्या लोकांपर्यंत तिथे पोचायचं आहे मला. तर मी हा वेल्वेटचा ड्रेस घातला, थोडासा टचअप केला, थोडीशी तयारी केली आणि माझी बहीण मला 15-20 मिनटं आधी कळवणार आहे. मग तेव्हा मी जाणार आहे आणि माझ्याबरोबर करीना देखील येणार आहे. आपण आहे ना, आपण तिकडनं आलो का मग आपण शेरूला वरती घेऊन जाऊ त्या आंटीकडे. त्या आंटी बोलल्या ना मी नेल्स कट करून देईल. छान पापली, माझी छान पापलीचे डोळे क्लीन करायचे गो बाई. आल्यावर करू, आल्यावर. आमच्या बाळाक्काचा फोन आला. आता 3ला 5 कमी आहे, तर ती बोलली आम्ही 15-20 मिनिटांमध्ये पोहोचून जाऊ सिन्नर फाट्याला. तर आता आम्ही पण पायावर पाणी घेतो, बाथरूमला जाऊन येतो, पायावर पाणी घेतो ना आम्ही निघतो घरातून. सिन्नर फाट्यापर्यंत आम्ही पायीच जाणार होतो, परंतु आता लकीली प्रशांत जे आले, तर प्रशांत जे आहे तर मग आमच्याकडे ती बिस्किटाची जेवणाची बॅग पण आहे. तर मग आता ते आम्हाला सोडवता येतं, त्यांच्याबरोबरच जातो आम्ही. हाय गाईज, आत्ता आम्ही पोचलोय, बट आत्तापर्यंत दिंडी इथपर्यंत पोचली नाही आहे. प्लस खूप गर्दी आणि खूप ट्रॅफिक आहे. तर आम्ही मावशीला तसंच सांगितलंय की जशीच ती इथं 2 मिनिटात पोचेल मग आम्ही उतरू. तर आम्ही वेट करतो आता कारमध्ये. मावशी जवळ आल्यानंतर मग ती कॉल करणार आहे. तर उगाचच खाली उतरून गर्दी करायची, तर आम्ही आता सध्या गाडीमध्येच बसलोय. असं हॅलो, और ये भीगती वो औरत हमारी माँ है. ओढ़नी रामकृष्ण माऊली.
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. या बघा वारीला हा वारीला कधी येते तू? वारीला पुढच्या वर्षी येते मी. ही बघा, ही माझी बहीण चालली आहे पंढरपूरच्या वारीला आणि हिचं हे 4थं वर्ष आहे ना. 4थ्यांदी चालली मस्तपैकी. किती भाग्यवान आहे. पांडुरंगा मला पण बोलव पुढच्या वर्षी. तुम्ही तब्येतीची बापरे मजा आली, खूप गर्दी. आणि ही पालखी कोणाची आहे? संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज. अच्छा, निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आम्ही दर्शन घेतले. छान असे आमचे दर्शन झाले. आणि पावसाने पण हजेरी लावली. पाऊस आला की म्हणता देवाने हजेरी लावली ना. वरुण राजाला पण हा सोहळा बघावासा वाटला म्हणून वरुण राजाने पण हजेरी लावली. हो, वरुण राजाने पण एवढं छान स्वागत केलं की वरुण राजाला पण बघावंसं वाटलं. वरुण राजा पण बघायला आला. नाशिककरांचं कौतुक. हो ना, हो ना. इथे आपल्या करीनाने एकदम डिलिशियस विदाऊट ऑइल प्रोटीन पास्ता बनवला आहे. ॲक्च्युली तिने पनीर घरी बनवलं आणि त्यापासून पास्ता ते यूज केलं. तर खूप टेस्टी यमी असा पास्ता करीनाने बनवला आहे, जो मी खाते डिनर. आणि करीना कुकिंग करणार होती, पण त्याआधी तिने पूर्ण प्लॅटफॉर्म आणि गॅस क्लीन केला आणि त्यानंतर आता ती कुकिंग करणार आहे. ऑलमोस्ट रात्रीचे 11 वाजलेले आहे. आता मी जर तुम्हाला हे सांगेल की मी दिंडीच्या तिथे फुगडी खेळली आणि मला त्रास झाला, तर तुम्ही कोणी पण मला रागवेलच की तुला कळायला पाहिजे, तुझं ऑपरेशन झालं. ॲक्च्युली तिथं अनेक बायका फुगडी खेळत होता. फुगडी की बुगडी आता हे मला माहीत नाही. कानात घालतात ती बुगडी आय थिंक, आणि ही फुगडीच ना. तर मी 1-2 वेळेस म्हटलं पण नको, पण मी नंतर मग म्हटलं की हळूच आपण खेळू. तर फुगडीमुळे झालं असं नाही म्हणू शकत. आम्ही बराच वेळ उभं राहिलो, पाऊस येत होता, खूप उभं राहण्यात आलं. तरी करीनाने मला पिशव्या धरूच दिल्या नाही. तिनेच 2 पिशव्या धरल्या. पण का कुणास ठाऊक आल्यावर परत मला ए बाई मी बोलते ना गं, तर मला कमरेला त्रास होत होता. तर मग मी विशेष काहीच केलं नाही खरं सांगू तर दिंडीवरून आल्यानंतर. इव्हन मी आज गुरुवार होता, गुरुवारी मी स्वामीचरित्र वाचत असते बऱ्याचदा, पण मी आज ते सुद्धा वाचलं नाही. हो, 6 ते 6:30च्या दरम्यान डिनर मात्र करून घेतलं. दिंडीसाठी जे फ्लावरची भाजी बनवली होती ती, काही करीनाने पास्ता बनवला होता तो, असं मी जेवण करून घेतलं. आणि प्रशांतजी पण बोलले की मी ती भाजी नुसती चमच्याने खाईल. मी थोडं आता त्यांना वजन कमी करायला सांगितलं. आणि हो, ज्या पण मैत्रिणींनी प्रशांतजींबद्दल लिहिलं आहे की त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यायला सांग, त्यांना एक्सरसाइज करायला सांग, तर थँक्यू सो मच. मी मुलं नेहमी त्यांना सांगत असतो, पण त्यांनी ऐकायला पाहिजे ना. तर आज त्यांनी रात्री डिनरमध्ये फक्त फ्लावरची भाजी खाल्ली, ती पण चमच्याने. तिच्याबरोबर नो राईस, नो रोटी. आणि दुसरी गोष्ट, प्रतीक आला होता सत्यनारायण पूजन करून. वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी आला होता. दोघंही वटसावित्री पौर्णिमेलाच आले होते. तो सत्यनारायण पूजन करून नेक्स्ट डे लगेच गेला बॉम्बेला. पुण्यावरून आला, बॉम्बेला गेला. आणि आता तो येतोय. आता प्रशांतजी त्याला घ्यायला आले. 5-10 मिनटामध्ये तो घरात येईल. तर त्याने बहिणीला फोन करून सांगितलं त्या करीनाला की तू शाक्षुका तुझ्या हाताने बनव. तर करीना केव्हाच बाहेरचे कपडे तिने घरात आणले, ते कपडे फोल्ड केले घरामध्ये सारखं. आणि आपला पिटुकला आपला हा आहेच शेरू महाराज, त्याला सांभाळते ती खूप. तोही तिच्या मागे मागे फिरतो. आणि आता ते शाक्षुका गरमागरमच छान लागतं, ते ती आता शाक्षुका बनवते. मी मस्त संध्याकाळपासून आरामच करते असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि आत्ता ही माझी ऑलमोस्ट झोपायची तयारी आहे. डोळे पण बघू शकता की झोप आली आहे. आणि स्किन केअर केलं गेलं आहे माझं, ते मी आठवणीने करते. त्याच्यामुळे स्किन माझी बेटर आहे असं म्हणायला काय हरकत नाही. तर चला आता आजच्या व्हिडिओचा एंड बघू. आता ह्या भाऊ बहिणीने जर काही शूट केलं, मला नाही वाटत ते करतील, तर माझं मी व्हिडिओचा एंड इथे करते. कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? आणि सॉरी मी झोपून बोलते. तुम्ही माझ्या मैत्रिणी आहात, तुम्ही खूप स्वीट आहात. तुम्ही समजून घ्याल की हो सोनाली जास्त आगाऊपणा करते
आणि म्हणून मग तिला त्रास होतो, तर मग अशी झोपल्याच बोलते. तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. लव यू ऑल. बाय बाय. टेक केअर. गुड नाईट.